ओके, चलो स्टार्ट करूयात आपण. लक्ष द्या सगळे, होपफुली प्रॉपर कनेक्टेड राहा, 100% फोकस राहा. ओके, तरच आपल्याला सेशन मध्ये मजा येते. अदरवाईज जर तुम्ही दुसरीकडे लक्ष देताय, इकडे जाताय, तर आपल्याला सेशन मध्ये मजा येणार नाही. ओके, आपल्याला आपलं हे जे सेशन आहे इंटरॅक्टिव्ह बनवायचंय. सो लास्ट पर्यंत प्रेझेंट राहा. ओके, स्टार्ट करूयात आपण. .NET फ्रेमवर्क. आता .NETचा जो डेमो आहे त्याच्यामध्ये मी .NET बद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे की .NETच्या समोर एक वर्ड लागला जातो, दॅट इज फ्रेमवर्क. करेक्ट. आता फ्रेमवर्क म्हणजे एक्झॅक्ट काय, जे मी एक्सप्लेन करतो एकदा. व्हॉट इज मीन बाय फ्रेमवर्क? फ्रेमवर्क म्हणजे इट इज अ बंच ऑफ लायब्ररीज. आपल्याला काही प्री रिटन कोड दिला जातो, त्यालाच आपण म्हणतो फ्रेमवर्क. म्हणजे .NET फ्रेमवर्क मध्ये आपल्याला काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस भेटतात, ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपलं काम इझी करून ठेवलेलं आहे. जसं की आपल्याला सगळ्यात पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज भेटते C#. ओके, C# इज अ पार्ट ऑफ .NET फ्रेमवर्क. ASP.NET तुम्ही बघितलं असेल, ASP.NET MVC तुम्ही बघितलं असेल, ASP.NET कोर तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, F# ऐकलं असेल, VB स्क्रिप्ट ऐकलं असेल. ओके, तर हे जे पार्ट आहेत हे सगळे .NET फ्रेमवर्कच्या अंडर येतात. टोटल 80+ प्रोग्रामिंग लँग्वेजेस यहाँ पे .NET फ्रेमवर्क को यूज करती है. 80+ प्रोग्रामिंग लैंग्वेजेस. ठीक है, सो .NET इज अ ह्यूज फ्रेमवर्क. ठीक है, तो इसके अंदर आप स्मॉल लेवल से लेके बड़े लेवल के प्रोजेक्ट भी .NET फ्रेमवर्क के अंदर बना सकते हो. ओके, मग इथं जर आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय .NET फ्रेमवर्क. .NET फ्रेमवर्क क्या है? तो सिंपल डेफिनेशन, द .NET फ्रेमवर्क एक तरह का सॉफ्टवेयर डेवलपमेंट फ्रेमवर्क है और प्लेटफॉर्म है. इट्स इज अ सॉफ्टवेयर, मैं यहाँ पे लिख भी देता हूं, सॉफ्टवेयर डेवलपमेंट फ्रेमवर्क और प्लेटफॉर्म डेवलप बाय मायक्रोसॉफ्ट. कोणी डेव्हलप केलंय .NET फ्रेमवर्कला? .NET फ्रेमवर्कला डेव्हलप केलेलं आहे मायक्रोसॉफ्टने. ठीक आहे, हा जो फ्रेमवर्क आहे तो मायक्रोसॉफ्ट वाल्यांचा आहे. म्हणजे ते आपल्याला .NET फ्रेमवर्क मध्ये काही टूल्स आणि लायब्ररीज ऑलरेडी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, आणि त्यांना यूज करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो. हा बेसिकली एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे जो मायक्रोसॉफ्टचा आहे आणि तो येतो .NET फ्रेमवर्क मध्ये. तर .NEट फ्रेमवर्क इट इज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म. ठीक आहे, प्रोव्हाइडेड बाय और डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट. ओके, आणि ज्या .NEट फ्रेमवर्क मध्ये 80 से ऊपर प्रोग्रामिंग लैंग्वेजेस सपोर्ट होती है. ठीक है, जिसमें से मैंने यहाँ पे कुछ लिखी है, देखिए जो इंपॉर्टेंट है, C#, ASP.NET, ASP, ये सब कुछ इंपॉर्टेंट है. .NEट फ्रेमवर्क इंट्रोड्यूस किया गया था 2002 में. ठीक है, 2002 में .NEट फ्रेमवर्क को इंट्रोड्यूस किया गया था. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, जे मायक्रोसॉफ्टनी लॉन्च केलं होतं 2002 ला .NEट फ्रेमवर्क. ओके, ही त्याची बेसिक हिस्ट्री झाली. मग आता जर आपण बघितलं की .NEट, आता मी तर .NEट फ्रेमवर्क लिहिलंय, तर बरोबर आपल्याला एक अजून लिहावं लागेल, इट प्रोव्हाइड्स सम लायब्ररीज अँड टूल्स. कारण .NEट फ्रेमवर्क आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला लायब्ररी अँड टूल प्रोव्हाइड करणार आहे. सो इट्स प्रोव्हाइड सम लायब्ररीज that helps the developer create the application more easily. करेक्ट. अभी यहाँ पे मैंने जो सिंपल डेफिनेशन आपके सामने लिखी है कि ये क्या करता है की तो आपल्याला प्रोव्हाइड करतो काही लायब्ररीज, त्यांनाच यूज करून आपण डेव्हलपमेंट करणार आणि क्रिएट करणार ऍप्लिकेशन खूप इझी वेने. ठीक आहे, मी आत्ताच तुम्हाला मागाशी पण सांगितलं होतं की फ्रेमवर्कचे काही ऍडव्हान्टेज आपल्याला भेटतात. फ्रेमवर्क आपल्याला प्रोव्हाइड करतो फास्ट डेव्हलपमेंट, आणि .NEट हा तर ऑब्व्हियसली फ्रेमवर्क आहे. मग आपलं फास्ट डेव्हलपमेंट इथे होणार. सेकंड वन इझी ऑफ कोड असणार आहे, इझी ऑफ कोडिंग असणार आहे. कोडिंगचा पार्ट पण खूप ज्यादा तर कम करेगा. ये एक कुछ एडवांटेज आपको फ्रेमवर्क के अंदर मिलते हैं. ये सिर्फ .NEट की बात नहीं कर रहा हूं मैं, जहां पे फ्रेमवर्क वर्ड यूज होता है वहां पे आपको ये दो चीजें मिलते हैं, फास्ट डेव्हलपमेंट आणि इझी ऑफ कोडिंग. ओके, मग आता .NEट फ्रेमवर्कला यूज करून आपण काय बनवू शकतो? ऑब्व्हियसली आपल्याला हे पण माहिती पाहिजे. .NEट फ्रेमवर्कला यूज करून आपण क्रिएट करू शकतो वेब ऍप्लिकेशन.
सेकेंड मैं यहाँ पे लिख देता हूं वेब एप्लीकेशन। वेब एप्लीकेशन अगर बनाना है तो आपको एक टेक्नोलॉजी के बारे में नॉलेज होना चाहिए, दैट इज ASP.NET। ASP.NET को यूज करके आप आपका वेब एप्लीकेशन मोर डेवलप कर सकते हो, जहां पे आप डिजाइन कर सकते हो। ओके, सेकेंड आप विंडोज बेस्ड एप्लीकेशन भी बना सकते हो, विंडोज बेस्ड एप्लीकेशन। ठीक है, नेक्स्ट वन डेस्कटॉप बेस्ड एप्लीकेशन। डेस्कटॉप बेस्ड एप्लीकेशन भी आप बना सकते हो। ठीक है, जहां पे विन फॉर्म का अगर आपने नाम सुना होगा, विन फॉर्म्स के बारे में, WPF कंट्रोल वेब प्लेटफॉर्म फ्रेमवर्क। ठीक है, तो ये भी आपको मिल जाता है विन फॉर्म कंट्रोल्स, जहां पे आप डेस्कटॉप बेस्ड एप्लीकेशन भी बना सकते हो। यहाँ पे क्या होता है ना, कुछ वो टूल्स आपको प्रोवाइड करता है, बेसिकली टूल्स, जहां पे आप सिंपली ड्रैग एंड ड्रॉप ऑप्शन को यूज कर सकते हो, ड्रैग एंड ड्रॉप। ओके, मेरे पास एक विजुअल स्टूडियो में ओपन कर देता हूं, यहां पे बता देता हूं कि डॉटनेट के अंदर फ्रंट एंड पार्ट करना कितना आसान है। देखिए, एक मैं न्यू प्रोजेक्ट अगर क्रिएट करूंगा यहां पे, अभी यहां पे ध्यान देने की जरूरत नहीं है, सिर्फ ड्रैग एंड ड्रॉप का ऑप्शन देखिए कितना इजी उन्होंने करके रखा है। ठीक है, एम्प्टी को मैं सिलेक्ट कर दूंगा, क्रिएट। ठीक है, मैं आपको एक छोटा सा एप्लीकेशन बना के दिखा देता हूं, जहां पे कुछ टूल्स आपको डॉटनेट फ्रेमवर्क प्रोवाइड करता है, जिससे आपका डेवलपमेंट फास्ट होता है। देखिए, यहाँ पे मैं राइट क्लिक करके ऐड करूंगा एक वेब फॉर्म। वेब फॉर्म को आप एक नेम प्रोवाइड कर दो, इंडेक्स, एंटर। अभी मजा देखिए, यहाँ पे अगर मैंने यहाँ पे index.aspx का पेज ओपन किया, इसके डिजाइन के अंदर आइए। डिजाइन के अंदर यहाँ पे टूल बॉक्स करके एक ऑप्शन देखिए, टूल बॉक्स। सो टूल बॉक्स के अंदर में आता हूं तो यहाँ पे बहुत सारे कंट्रोल है उनके पास। देखिए, अगर आपको बटन चाहिए, सिंपली ड्रैग एंड ड्रॉप कर दीजिए, यहाँ पे बटन आ जाएगा। ओके, उसका कोड भी यहाँ पे मिल जाएगा। देखिए, बटन का कोड आ गया। ठीक है, अगर मुझे टेक्स्ट बॉक्स चाहिए तो टेक्स्ट बॉक्स, यहाँ पे मैं टेक्स्ट बॉक्स को ड्रैग एंड ड्रॉप करूंगा, आ गया यहाँ पे टेक्स्ट बॉक्स। अभी इसको अगर मैं रन करूंगा, रन करने के बाद सिंपल 2 मिनट में मेरा कंट्रोल का यूज करके फ्रंट एंड में डेवलप किया। ठीक है, विदाउट एनी कोडिंग। ओके, तो यहाँ पे आपको डॉटनेट फ्रेमवर्क, ASP.NET आपको प्रोवाइड करता है कुछ टूल्स, जिनकी हेल्प से आप आपका UI डेवलप कर सकते हो। ठीक है, यहाँ पे क्या होता है कि ये टिपिकल मिरर ऑफ HTML है, मिरर ऑफ HTML जैसा है वैसे ही ASP का कंट्रोल है। ठीक है, यहाँ पे देखिए आपको एक टेक्स्ट बॉक्स और बटन मिल चुका है। ठीक है, तो इतना सिंपल काम होता है ASP.NET के अंदर। ओके, मग आता जर आपण फीचर जर बघितले, फीचर्स खूप जास्त महत्वाचे असतात डॉटनेटचे। इव्हन आपण जेव्हा मोबाईल जरी घ्यायला जातो तरी आपण फीचर बघतो, करेक्ट? मग आपल्याला फीचर्स पण बघावे लागतील ना, फीचर्स ऑफ डॉटनेट, की तुम्हाला डॉटनेट काय काय फीचर प्रोव्हाइड करतो। सगळ्यात पहिलं क्रॉस प्लॅटफॉर्म। ठीक है, क्रॉस लैंग्वेजेस में बोल देता हूं, चलो क्रॉस लैंग्वेजेस। ठीक है, क्रॉस लैंग्वेजेस का मतलब है यूज डिफरेंट लैंग्वेजेस टुगेदर। ठीक है, आप मल्टीपल लैंग्वेजेस एक ही डॉटनेट के अंदर उसका कोड करवा सकते हो, क्रॉस लैंग्वेजेस। नॉट ओनली ASP.NET, यहाँ पे आप C# का भी कोड कर सकते हो, उसके बाद F# का भी कोड कर सकते हो, करेक्ट? इसलिए मैंने यहाँ पे लिखा है क्रॉस लैंग्वेजेस, यूज डिफरेंट लैंग्वेजेस टुगेदर। ओके, यहां पे नेक्स्ट आता है आपके पास ऑटोमेटिक मेमोरी। ठीक है, नेक्स्ट वन जहां पे ऑटोमेटिक मेमोरी मैनेजमेंट, जहां पे यूज होता है गार्बेज कलेक्शन। आपने गार्बेज कलेक्शन का भी नाम सुना होगा। गार्बेज कलेक्शन का मतलब है जो अनयूज्ड डेटा होता है वो रिलीज करने का काम गार्बेज कलेक्शन करता है, जो ऑटोमेटिक कॉल किया जाता है। तो ये भी फीचर एक्चुअली डॉटनेट के अंदर है। ओके, तीसरा फीचर आपको प्रोवाइड करेगा सिक्योरिटी। ठीक है, यहां पे सिक्योरिटी में बहुत तगड़ी मिलती है आपको। नेक्स्ट एक्सेप्शन हँडलिंग, आता हा पण फीचर खूप स्ट्रॉंग है, एक्सेप्शन हँडलिंग। आणि अजून एक रिच लाइब्रेरी सपोर्ट, रिच क्लास लाइब्रेरी। जैसे पाइथन के अंदर भी बहुत सारे लाइब्रेरीज देखने मिलते हैं, उसी स्टाइल में आपको यहाँ पे बहुत सारे क्लासेस ऑलरेडी डिफाइन किए मिलते हैं। और नेक्स्ट वन यहाँ पे सपोर्ट दिया जाता है ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग का, सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लैंग्वेज, और प्रोग्रामिंग कर देता हूं। ठीक है, तो ये कुछ फीचर है जो आपको डॉटनेट के अंदर देखने मिल जाएंगे। ठीक है, जहां पे हम एक फीचर के ऊपर डिस्कशन करेंगे, दैट इज एक्सेप्शन हँडलिंग। ठीक है, मग हा जर एक्सेप्शन हँडलिंग आपण बघायला गेलो तर एक्सेप्शन हँडलिंग मतलब क्या, व्हाट इज मीन बाय एक्सेप्शन हँडलिंग यार? एक्सेप्शन हँडलिंग क्या है?
अभी मैं आपको एक काम कर देता हूँ, एक छोटा सा एक रियल टाइम एग्जांपल ही बताता हूँ, ठीक है। 1 पर्सन सिटिंग चेयर एंड वर्क एट लॅपटॉप, इमेजेस एंटर। एक आपण छोटी इमेज घेऊ, ठीक आहे। आता ठीक आहे, इमेजेस के अंदर जाऊ, इमेजेस मध्ये जाऊ ना आपण, थोडं भारीवाला आता इथं, ठीक आहे। या पर्सनची इमेज घेऊ शकतो आपण, राईट क्लिक करा, ओपन इमेज, न्यू टॅब। बघा कसा अभ्यास करतोय, कसा स्टडी करतो ते पण बघा। कॉपी इमेज करतो मी, एक्सेल ड्रॉला इथं मी पेस्ट करतो त्या इमेजला, ओके गुड। आता इथं जर आपण बघितलं तर हा एक पर्सन आहे, तो पर्सन लॅपटॉपवर काही स्टडी करत असेल, काही वेबसाईट डेव्हलप करत असेल, ओके। आता जर तुम्ही नॉर्मली बघितलं तर हा जो घरी आपला डेस्कटॉप जो असतो, तर ऑब्व्हियसली लॅपटॉप जो असतो तो लॅनला कनेक्टेड असतो, बरोबर। एक राउटर असतं आपल्या घरी, करेक्ट, दिस इज द राउटर, ठीक आहे। मग या राउटरला आपण लॅन वगैरे कनेक्ट करतो, या जो पीसीचा जो आहे पार्ट तो आपण याला कनेक्ट करणार, तरच आपला इंटरनेटचा ऍक्सेस इथपर्यंत भेटतो, करेक्ट। आणि जर ते नसेल, हा जो लॅपटॉप आहे तो याला कनेक्टेड आहे, ओके। आणि मग तो ऑपरेट करतोय, वेबसाईटवर डिप्लॉय करतोय, ऑब्व्हियसली त्याचं काही जे काही काम चालू असेल क्लाउड रिलेटेड सगळं तो करतोय, ओके। आणि जो राउटर आहे तो राउटर स्विचला कनेक्टेड आहे, दिस इज द स्विच, ठीक आहे। इथं स्विच आहे, ओके। विकास मी तुला थोड्या वेळाने कॉल करतो, मी डेमो मध्ये, ठीक है। हा एक स्विच बोर्ड आहे, स्विच, जिसके अंदर आपको पता है कि ये जो राउटर की जो पिन है वो इसको कनेक्टेड होती है, करेक्ट। यहां से आप बटन को ऑन ऑफ करते हो, ऑन ऑफ, करेक्ट। तो अभी क्या हुआ, बेसिकली थोड़ा ध्यान से सुनो, जब कोई पर्सन काम कर रहा है, वेबसाइट बना रहा है, डिप्लॉय कर रहा है, इंटरनेट उसको चाहिए, तो ऑब्वियसली राउटर को वो कनेक्टेड है। अगर बीच में अगर इलेक्ट्रिसिटी चली जाती है, चलो सम टाइम इलेक्ट्रिसिटी गॉन, ठीक है, इलेक्ट्रिसिटी गॉन कर देता हूं, इलेक्ट्रिसिटी चली गई, तो मुझे बता दीजिए जरा, अगर इलेक्ट्रिसिटी चली जाती है तो ऑब्वियसली इसके आगे का काम, मतलब ये बंद होगा, उसकी वजह से राउटर बंद होगा, राउटर की वजह से इसका नेट भी बंद होगा, करेक्ट। मग मला सांगा, जर इलेक्ट्रिसिटी जर गेली तर हा जो पर्सन आहे, हा जो एम्प्लॉय आहे, तो एम्प्लॉई पुढचं काम करू शकतो का? त्याचं जे पण काही काम चालू आहे इंटरनेटवर, तो ते काम परफॉर्म करू शकतो का? सांगा मला, करू शकतो का मित्रांनो? पुढचं काम थांबलं की नाही थांबलं, सांगा बरं त्याचं, बोला, थांबलं का त्याचं काम की नाही थांबलं, बोला, बरोबर। ऑब्व्हियसली त्याचं पुढचं काम थांबलं, बरोबर। मग आता काय करेल बरं बाबा तो, सांगा बरं मला। जर मध्येच लाईट गेली तर त्याला काय स्वप्न पडलं होतं का की मी जेव्हा इंटरनेटवर खूप इम्पॉर्टंट काम करतो लाईट जाणार आहे म्हणून, असं स्वप्न पडलं होतं का त्याला? नाही। इलेक्ट्रिसिटी अशी गोष्ट ती कधी पण आपल्याला जाऊ शकते, कधी पण जाऊ शकते। मग जर गेली, ह्याचं पुढचं काम डिस्टर्ब झालं ना, मग जर अशा गोष्टी मध्ये ऑकर होत असतील, त्याला आपण म्हणतो एक्सेप्शन। आणि एक्सेप्शन म्हणजे इज एनी अनवॉन्टेड और अनएक्सपेक्टेड घटना, अनएक्सपेक्टेड इवेंट, जिसको आप घटना बोल सकते हो, अनएक्सपेक्टेड इवेंट ऑकर ड्यूरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम, बरोबर। आपल्याला ते माहिती नसतं की बाबा अशा गोष्टी होणार आहेत, त्यालाच आपण म्हणतो एक्सेप्शन। म्हणजे सिंपल वर्ड मध्ये अजून एक एक्झाम्पल देतो, विचार करा, जर तुम्ही ड्रायव्हिंग करताय, ड्रायव्हिंग करता करता तुम्ही ऑफिसला जाताय, ठीक आहे, ऑफिसला येता येता मध्येच तुमच्या गाडीचं टायर जर पंक्चर झालं, तर मला काय स्वप्न पडलं होतं का की मी घरात निघल्यावर माझं पुढे जाऊन गाडीचं टायर पंक्चर होणार आहे म्हणून? नाही, करेक्ट। मग अशाच्या घटना असतात त्या अनएक्सपेक्टेड इव्हेंट असतात, अनएक्सपेक्टेड इव्हेंट ऑकर होतात ड्यूरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम। तुमचं काम चालू आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला एक घटना ऑकर झाली, जेणेकरून तुमचा पुढचा फ्लो डिस्टर्ब झाला, ठीक है। यहाँ पे मैं लिख देता हूं, नेक्स्ट फ्लो विल बी डिस्टर्ब, ठीक है।
तुमचा पुढचा फ्लो हा डिस्टर्ब झाला, मग इथं प्रश्न असा पडतो की बाबा त्याला हँडल कसं करायचं. आता विचार करा, लाईट तर गेली, मग हा काही एम्प्लॉई वाट तर बघत बसणार नाही लाईट यायची, बरोबर आहे का नाही. हा कशाला वाट बघत बसल की बाबा लाईट आल्यावर आपण पुढचं काम करू, त्याला पुढे जायचंय. मग त्याच्याकडे सिंपल एक फोन होता. दिस इज द फोन. गुड, आप पे फोन है उसके पास. वाह, फोन भी बहुत अच्छा है यार. ठीक है, तो उसके पास एक फोन है. उसने फोन के अंदर हॉटस्पॉट ओपन किया. हॉटस्पॉट ओपन करने के बाद उसको उसने ऑन किया. ऑन करने के बाद इस लैपटॉप के वाईफाई को उसने कनेक्ट कर दिया एंड देन उसका इंटरनेट आ गया, उसके आगे का काम चालू हो गया. तो उसको जो एक्सेप्शन आई थी, जो इलेक्ट्रिसिटी चली गई, उस एक्सेप्शन को उसने हैंडल भी किया. ठीक है, एक्सेप्शन हैंडलिंग का मतलब है कि ट्राई टू फाइंड आउट द अल्टरनेट वे. ठीक है, आपको अल्टरनेट वे फाइंड आउट करना है जिसकी हेल्प से आपका आगे का काम डिस्टर्ब ना हो, आप आगे बढ़ सकते हो. इस एम्प्लॉय ने राह थोड़ी देखी कि भाई इलेक्ट्रिसिटी आ जाएगी तब मैं आगे काम करूंगा, नहीं. एक्सेप्शन आया, आने दो, उस एक्सेप्शन को मैं हैंडल करके आगे का काम कंटिन्यू कर सकता हूं. इट इज कॉल्ड एज एक्सेप्शन हैंडलिंग. समजलं का? ओके, कोणाला काय डाऊट इथपर्यंत? यस पूर्णिमा, एनी डाऊट? त्याच्यानंतर सेजल, वैशाली, विजयलक्ष्मी, काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. क्लियर? वैशाली, विजयलक्ष्मी, ओके, पूर्णिमा, गुड. चलो नेक्स्ट काम करेंगे. अभी अभी मैंने आपको एक्सेप्शन हैंडलिंग के बारे में तो बता दिया कि एक्सेप्शन हैंडलिंग क्या है. ओके, अभी इसको यूज करने के लिए आपको कुछ कीवर्ड यूज करने पड़ेंगे, जैसे कि ट्राई और कैच. ये दो कीवर्ड बहुत इंपॉर्टेंट है भाई, ट्राई एंड कैच. इसको मैं आपको बता देता हूं. यही जो प्रोग्राम है ना, यही प्रोग्राम अभी एक्सेप्शन हैंडलिंग थ्रू करेंगे. चलो मान लो कि ट्राई ब्लॉक के अंदर एक एम्प्लॉय काम कर रहा है, एम्प्लॉय वर्क एट लैपटॉप. ठीक है, वो एम्प्लॉय काम कर रहा है, उसका काफी सारा वर्क कर रहा है, एग्जीक्यूशन पार्ट वो कर रहा है, एग्जीक्यूशन. ओके, इंटरनेट भी उसने कनेक्ट करके रखा है, इंटरनेट कनेक्ट है, कनेक्शन है, लैन कनेक्ट करके बैठा है, वो लैन कनेक्टेड है. ठीक है, ये सब कुछ मैंने प्रोवाइड कर दिया ट्राई ब्लॉक के अंदर. ओके, लेकिन मैंने आपको पहले ही बता दिया था कि बीच में अगर इलेक्ट्रिसिटी चली जाती है तो ऑब्वियसली उसको एग्जीक्यूट करना पड़ेगा कैच ब्लॉक. कैच ब्लॉक के अंदर वो मोबाइल का हॉटस्पॉट ऑन करेगा, ऑन द मोबाइल हॉटस्पॉट. ओके, आता इथं जर आपण बघितलं ट्राय कॅच मध्ये सिंपल आहे. एक एम्प्लॉय काम करतोय, तो एम्प्लॉय इंटरनेटवर काम करतोय, ऑब्वियसली इंटरनेट त्याला पाहिजे. मध्येच जर लाईट गेली, इलेक्ट्रिसिटी गॉन, यहाँ पे मैं कर देता हूं इलेक्ट्रिसिटी गॉन. इलेक्ट्रिसिटी गॉन. मग इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर इथून तुम्ही जाणार आहात आता इथं कॅच ब्लॉक कडे. तुम्ही तुमच्या मोबाईलचं हॉटस्पॉट ऑन करणार आणि तुमचा पुढचा फ्लो हा कंटिन्यू केला जाईल. करेक्ट. पण जर तुम्ही लक्ष नाही का, जर माझी लाईट गेलीच नसती, विचार करा, इलेक्ट्रिसिटी जर गेलीच नसती तर मी त्या टाइमाला कॅच ब्लॉक कडे गेलो नसतो. कैच ब्लॉक मेरा उस टाइम पे एग्जीक्यूट नहीं होगा. समझ लगा है? कैच ब्लॉक तभी एग्जीक्यूट किया जाता है जब आपके पास एक एक्सेप्शन ऑकर्ड होती है ट्राई ब्लॉक के अंदर. उसी एक्सेप्शन को हैंडल करने के लिए आप कैच ब्लॉक का सहारा लेते हो. जब ऐसी घटना होती है तब ये एक ब्लॉक एग्जीक्यूट होना चाहिए. जब यहां पे घटना ही नहीं होती, कैच ब्लॉक क्यों फालतू में एग्जीक्यूट करना है आपको? करेक्ट है कि नहीं? ठीक है, तो ये कोई सिचुएशन इस एम्प्लॉय के साथ भी है. ओके, तो ये होता है आपका एक्सेप्शन हैंडलिंग, कि जहां पे जो अनएक्सपेक्टेड इवेंट ऑकर होते हैं एग्जीक्यूशन ऑफ द प्रोग्राम, प्रोग्राम के एग्जीक्यूशन टाइम पे, उसको ही आपको हैंडल करने के लिए आपको अल्टरनेट वे फाइंड आउट करना है. ट्राई ट्राई टू फाइंड आउट द अल्टरनेट वे. वो अल्टरनेट वे होता है आपका कैच ब्लॉक. कळलं काय झालंय?
मग आता आपण थोडं पुढे जाऊ. इथं बघा एक अजून फीचर आपल्याला बघायला भेटतो, दॅट इज सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. करेक्ट. मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जर आपण बघितलं तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये काही पिलर्स आहेत बघा. पिलर्स, आपण त्याला पिलर्स म्हणतो बेसिकली. करेक्ट. मग पिलर्सचं जर आपण बघितलं तर पहिला पिलर येतो आपल्याकडे, दॅट इज क्लास अँड ऑब्जेक्ट. हा तर तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, क्लास एंड ऑब्जेक्ट. जे बीसीए थोड़ा बहुत उनको नॉलेज है प्रोग्रामिंग का, तो ये पता होता है उनको. करेक्ट. उसके बाद यहाँ पे आता है इनहेरिटेंस, बच्चे पापा का रिश्ता, इनहेरिटेंस. ठीक है. ब्लड रिलेशनशिप जिसको आप बोलते हो, खून का रिश्ता, यहाँ पे मैं कर देता हूं ब्लड रिलेशनशिप, रक्ताचं नातं म्हणता ना तुम्ही त्याला. करेक्ट. ब्लड रिलेशनशिप. करेक्ट. ये हो गया आपका सेकेंड वन, दैट इज इनहेरिटेंस. ओके. नेक्स्ट वन यहां पे आता है आपके पास एब्स्ट्रैक्शन. एब्स्ट्रैक्शन ये आपका हो गया थर्ड वन. एब्स्ट्रैक्शन मतलब चीजों को छुपाना है, मुझे बताना नहीं है. मन में बहुत कुछ चलता है लेकिन बताना नहीं है. ठीक है. अगर मुझे कोई लड़की पसंद है, मुझे उसको प्रपोज करना है, ठीक है, तो ऑब्वियसली मैं उसको बताऊंगा तो नहीं ना यार, मैं मन में ही रखूंगा. दैट इज कॉल्ड एब्स्ट्रैक्शन. करेक्ट. क्यों बताऊंगा मैं उसको? तो ये पार्ट है एब्स्ट्रैक्शन. हाइड द इंप्लीमेंटेशन डिटेल्स. हाइड द इंप्लीमेंटेशन डिटेल्स and shows only functionality to the user. आप सिर्फ सामने वाले पर्सन को फंक्शनलिटी ही शो करते हो, इंप्लीमेंटेशन डिटेल को हाइड करके रखते हो. ठीक है. उसके बाद थोड़ा ये तो उसके बाद यहां पे आपके पास मिलता है पॉलीमॉर्फिज्म. करेक्ट. आता पॉलीमॉर्फिज्म पण एक खूप इंपॉर्टंट है. एक नाम बहुत सारी चीजों को परफॉर्म करना, मतलब जहां पे नाम एक होता है और उसके बिहेवियर अलग अलग होते हैं, वो होता है आपका पॉलीमॉर्फिज्म. पॉली का मतलब अभी एक सिंपल एग्जांपल मैं आपको देता हूं. अगर साउंड है आपके पास, साउंड, तो साउंड का सिर्फ एक नाम नहीं होता भैया, साउंड बहुत तरह के होते हैं. अगर बिल्ली होती है तो म्याऊ म्याऊ करती है, पता है, म्याऊ म्याऊ. उसके बाद अगर लॉयन होता है तो वो करता है रोर. उसके बाद अगर डॉग होता है तो वो बार्किंग करता है. करेक्ट. अभी ये तो है साउंड के प्रकार ना, लेकिन साउंड अलग अलग है ना इन सबका. समजलं का मित्रांनो? कळलं का काय असतं पॉलीमॉर्फिझम? ओके. आता पॉलीमॉर्फिझम झालं. पॉलीमॉर्फिझमच्या नंतर एक अजून सगळ्यात इम्पॉर्टंट पिलर येतो. त्या पिलरचं नाव आहे एनकॅप्सुलेशन. ठीक आहे. हा एक पिलर आपल्याला इथं बघायला भेटतो, दॅट इज एनकॅप्सुलेशन. तर असे काही पिलर ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या अंडर येतात, जो की एक डॉटनेटचा फीचर आहे, जो आपल्याला सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. हे सगळं आपण डेप्थ मध्ये बघणार आहे प्रॅक्टिकल. डोंट वरी. व्हॉट इज क्लास अँड ऑब्जेक्ट, व्हॉट इज ऍब्स्ट्रॅक्शन, व्हॉट इज इनहेरिटन्स. ओके. इनहेरिटन्स बद्दल एक छोटस डिस्कशन करूयात आपण, की इनहेरिटन्स आपल्याला काय प्रोव्हाइड करतो, ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय. आता एक काम करूयात ना आपण. ऍब्स्ट्रॅक्शन मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की जिथं तुम्ही इंटरनल डेटा हाईड करता. आता विचार करा, तुम्ही तुमच्या घरात स्विच असेल, बरोबर, स्विच. आपण काय करतो, त्या स्विच मध्ये काही बटन असतात ऑन ऑफचे, बरोबर. जर मला पंखा लावायचा असेल तर मी त्याला ऑन करतो. ऑन केलं की माझा पंखा चालू झाला, बरोबर. आणि जर मी ऑफ केलं तर माझा पंखा बंद झाला. मग मला सांगा त्याच्या मागं काय होतंय हे तुम्हाला दिसतं का? की तुम्ही ऑन केलं तर पंखा लागतोय. तुम्ही बघू शकता का बाबा, अशी वायर चालली आहे, अशी वायर त्या मशीन मध्ये चालली आहे आणि त्या मशीन मध्ये तिथं करंट लागला मग पंखा चालू झाला. हे दिसतं का तुम्हाला कधी? नाही दिसत, बरोबर. ऑफ केलं तो पंखा बंद झाला. तुम्हाला त्यांनी शो केलं की बाबा ऑफ केल्यावर पंखा बंद होतो म्हणून? नाही, पण त्याचं फंक्शन चालू आहे ना. करेक्ट. याला आपण म्हणतो ऍब्स्ट्रॅक्शन. मग आता सिंपल एक्झाम्पल देतो. इंडस्ट्री लेवलला ऍब्स्ट्रॅक्शन कुठे यूज केलं जातं बघा, इंडस्ट्री लेवलला. ओके. आपण एक काम करूयात, एक बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. ठीक है. एक काम करूयात. 1% ड्रॉइंग में यहाँ पे मेरे पास इमेजेस होती है तो मैं उसको ही डाउनलोड कर लेता हूँ यार, तो एक्सप्लेन करने में बहुत मजा आएगा. ठीक है. आपको भी मजा आना चाहिए, मुझे भी मजा आना चाहिए यार, दोनों साथ में एंजॉय करेंगे. ओके. यहाँ पे देखिए एक पर्सन है जिसको आप बोल सकते हो कि वो एक तरह का क्लाइंट है. क्लाइंट
यहाँ पे मैं लिखूंगा दिस इज द क्लाइंट। ठीक है, क्लाइंट डिमांड बहुत करता है कि भैया मुझे ये बना के चाहिए, मुझे वो बना के चाहिए, करेक्ट, ये इसकी डिमांड है। ठीक है, और एक टीम लीड होता है, करेक्ट, एक मैनेजर होता है, करेक्ट, दिस इज द मैनेजर, ये इसको ले लो टीम लीडर। ठीक है, थोड़ा नीचे ये, ओके, इसको ही ले लेते हैं, ओपन इमेज कर देता हूँ, इसको कॉपी करके मैं यहाँ पे डाल देता हूँ। दिस इज द मैनेजर, ये आप एक कंपनी का मैनेजर। ठीक आहे, लक्ष द्या। आता यांच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्शन कुठं फॉलो होतो बघा। आता हा जो क्लायंट आहे त्या क्लायंटनी एक हॉटेल ओपन केलंय, हॉटेल। ठीक आहे, त्यांनी एक नवीन नवीन हॉटेल ओपन केलंय। ठीक आहे, आणि हॉटेल आहे, हॉटेलमध्ये तो चहा विकतोय, ऑब्व्हियसली तो सगळंच विकतोय। मग आता काय होतंय, त्याला त्याचा बिझनेस अजून ग्रो करायचा आहे। लक्ष द्या काय होतं बघा। सुरुवातीला त्याने काय केलं, एक छोटंसं हॉटेल टाकलं। ठीक आहे, त्याला त्याने नाम दिलं असेल सपोज, आता तुमच्यामध्ये कोण आहे का, सपोज तुमच्याच पैकी एकाचं नाव घेतो, सपोज वैशाली असं एक नाव घेऊ आपण, वैशालीज हॉटेल। सॉरी वैशाली, तुमचं नाव मी घेतोय, ओके ना, ओके, ठीक आहे। वैशाली हॉटेल असं एक त्याचं नाव आहे। तर त्या क्लायंटनी एक हॉटेल ओपन केलंय, तर त्याला त्याच्या बिझनेसला थोडं ग्रो करायचंय। म्हणजे आता तेवढ्याच एरियात त्याचं हॉटेल चालू होतं, आता त्याला ऑनलाईन वेबसाईट बनवायची, हॉटेलची ऑनलाईन वेबसाईट बनवायची आहे। ओके, जर त्या क्लायंटला त्याच्या हॉटेलची एक वेबसाईट बनवायची असेल, तर ऑब्व्हियसली तो जाणार एका टीम लीडरकडे, एका कंपनीला तो डील करणार, एका कंपनीमध्ये जाणार आणि सगळ्यात पहिले मॅनेजरला जाऊन भेटणार की बाबा मी एक हॉटेल ओपन केलंय, मी एक बिझनेस ओपन केलाय, मला एक सिंपल आहे की मला एक वेबसाईट बनवायची आहे, ज्या वेबसाईटमध्ये मला फूड मी ऑनलाईन डिलिव्हरी पण करणार आहे, सगळं सगळं तिथं करणार आहे। ठीक आहे, मला पेमेंट पण ऑनलाईन आला पाहिजे, सगळं मला त्या वेबसाईटमध्ये पाहिजे, असं त्याची डिमांड आहे। ओके, तर मग काय होतं बघा, सगळ्यात पहिले मीटिंग होते की तुला काय काय पाहिजे, आम्हाला सगळं प्रेझेंट करा, आम्ही सगळं त्या वेबसाईटमध्ये ऍड करून देतो तुला। ठीक आहे, मग हा मॅनेजर म्हणतो की ठीक आहे, या विदिन अ ड्युरेशन मध्ये ती वेबसाईट कंप्लीट करून आम्ही तुम्हाला देऊ, विथ होस्टिंग पण असेल, विथ क्लाउड मध्ये पण आपण त्याला होस्टिंग करू। ओके, मग आता काय होतं, हा जो मॅनेजर आहे का, मॅनेजर, हा मॅनेजर काय करतो, एक ऍब्स्ट्रॅक्ट क्लास क्रिएट करतो। ऍब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे बेसिकली तो एक इंटरफेस क्रिएट करतो, इंटरफेस, ज्याला आपण बेसिकली इंटरफेस म्हणतो। ठीक आहे, तर तो इंटरफेस हा कोणी क्रिएट केला, हा क्रिएट केला या मॅनेजरने। ठीक आहे, मग हा काय करतो, हा इंटरफेस या क्लायंटला प्रोव्हाइड करतो आणि या क्लायंटला म्हणतो की तुला काय रिक्वायरमेंट आहे, तू या इंटरफेस मध्ये प्रोव्हाइड कर। ठीक आहे, लक्ष द्या काय होतं बघा, तुला काय रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट तू या इंटरफेस मध्ये प्रोव्हाइड कर। मग तो क्लायंट करतो, इथं मला वॉइड पेमेंटचा एक ऑप्शन पाहिजे, मला एक वेबसाईट बनवायची आहे। ओके, मला एक जर एखादं डिलिव्हरी, ऑनलाईन डिलिव्हरीचं एक ऍप्लिकेशन, सॉरी ऑनलाईन डिलिव्हरीचं पण एक ऑप्शन त्याच्यामध्ये पाहिजे। त्याच्यानंतर मला एक जर एखाद्या कस्टमरनी एखादं फूड ऑर्डर केलं, त्याचं प्रिंट, त्याची पीडीएफ, त्यांनी जो पेमेंट केला त्याची पीडीएफ पण प्रिंट झाली पाहिजे, प्रिंट पीडीएफ। ओके, हे सगळं त्याची रिक्वायरमेंट त्यांनी इथं एंटर केलेली आहे। ही कोणाची रिक्वायरमेंट आहे, ही रिक्वायरमेंट आहे या क्लायंटची। ठीक आहे, आणि या मॅनेजरने त्याला इंटरफेस दिला आणि त्या इंटरफेस मध्ये या क्लायंटनी त्याची रिक्वायरमेंट एंटर केली, करेक्ट। मग आता पुढे सिच्युएशन कशी होते बघा, हा जो इंटरफेस मध्ये त्याची रिक्वायरमेंट आलेली आहे, त्याच्या अंडर काही एम्प्लॉईज काम करतात बघा। ऑब्व्हियसली कंपनीमध्ये काही एम्प्लॉईज असतात, त्याला आपण म्हणतो आयटी डिपार्टमेंट। आता हा जो आयटी डिपार्टमेंट मध्ये काही एम्प्लॉईज आहेत, दिस वन इज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, असे काही एम्प्लॉईज आहेत, करेक्ट। मग काय करतो हा जो टीम लीडर आहे, मॅनेजर, काय करतो, या आयटी डिपार्टमेंटला सांगतो की बाबा आपल्याकडे एक इंटरफेस आलेला आहे। लक्ष द्या काय होतं, आपल्याकडे एक इंटरफेस आलेला आहे, त्या इंटरफेस मध्ये काही मेथडची रिक्वायरमेंट आहे, त्या मेथडची रिक्वायरमेंट तुम्ही इथं फुलफिल करा। म्हणजे ते जे एम्प्लॉई आहेत, ते एम्प्लॉई या चारही रिक्वायरमेंटचा कोड
हे एम्प्लॉई इथं करणार, म्हणजे त्याचं बॅक एंड काम चालू होणार, कोडिंग पार्ट चालू होणार. आणि ते कोडिंग पार्ट या 4 जणांनाच करणार आहे. लाईक तो पेमेंटचं कोडिंग पार्ट करणार, वेबसाईटचं करणार, ऑनलाईन डिलिव्हरीचं करणार, प्रिंट पीडीएफचं करणार. कोण करणार? हे एम्प्लॉईज करणार. कारण या एम्प्लॉईकडे एक इंटरफेस आलेला आहे, करेक्ट. मग तो इंटरफेसला ते इम्प्लिमेंट करणार आपल्याकडे, आणि इम्प्लिमेंट करून या सगळ्यांचं इम्प्लिमेंटेशन आहे आयटी डिपार्टमेंट करणार, करेक्ट. मग हा जो क्लायंट आहे, तो क्लायंट इंटरनल डेटाला कॉल न करता तो त्याच्याच मेथडला कॉल करेल, आणि त्याच्या मागचा जो पार्ट आहे तो या क्लायंट पासून ऍप हाईड केला जातो. याच्या माग काय कोड करून ठेवलेला आहे, हा कोड या क्लायंटला दिसत नाही, पण त्याच्या माग कोड या आयटी डिपार्टमेंटकडे. कळलं? पण हा क्लायंट कॉल करणार फक्त पेमेंटला, त्याचं पेमेंट सक्सेसफुली वर्क होणार. हा कॉल करणार वेबसाईटला, पण त्याच्या माग काय भानगड करून ठेवलेले आहे, त्याच्या माग काय आहे हे त्या क्लायंटला दिसणार नाही, कारण त्याच्या मागचा पार्ट हा टीम लीडरकडे, सॉरी टीम लीडर नाही म्हणताना आयटी डिपार्टमेंटकडे. ठीक आहे. तर ह्याला आपण म्हणतो ऍब्स्ट्रॅक्शन. समजलं का ऍब्स्ट्रॅक्शन काय असतं ऑनलाईन स्टुडंट्स? क्लियर? ओके. पूर्णिमा, विशाल, रोशनी और रोशन, सॉरी. ठीक आहे. तर अशा वेळी आपण सगळे पिलर्स विथ रिअल टाइम एक्झाम्पल घेऊन क्लिअर करणार आहे. ओके. ज्याच्यामध्ये आपण .NET फ्रेमवर्क मध्ये काही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार, जसं की आपण इथे शिकणार आहे सगळ्यात पहिलं C#.NET. ठीक आहे. जी कम्प्लीट बॅक एंड लँग्वेज असणार आहे. बॅक एंड लँग्वेजवर आपण पहिले डिस्कशन करणार. सेकंड आपण फ्रंट एंड डेव्हलपमेंटसाठी शिकणार ASP.NET. ठीक आहे. त्याच्यानंतर ASP.NET MVC कडे पण आपण जाणार. MVC डिझाईन पॅटर्न पण आपण डीप मध्ये बघणार. ठीक आहे. त्याच्यात जस्ट समोर ADO.NET पण पार्ट येतो आपल्याकडे. ADO.NET पण आपण बघणार आहे. ठीक आहे. ADO.NET जो कम्प्लीट डेटाबेस सोबत इंटरॅक्शन करायला कामात येतो आपल्याला, डेटाबेस इंटरॅक्शन. त्याच्यानंतर आपल्याला इथं भेटतो .NET कोर. कोर पण आपण शिकणार आहे, जो आपल्याला क्रॉस प्लॅटफॉर्मचा फीचर देतो. काय होतं ना ऍक्च्युली, जर .NET कडे जर आपण बघितलं ना, यांचे जे ऍप्लिकेशन असतात ना, हे फक्त विंडोज स्पेसिफिकच असतात, ओनली फॉर विंडोज. ठीक आहे. हे फक्त विंडोज स्पेसिफिकच होते. पण जर तुम्ही .NET कोर शिकला तर .NEट कोरचे ऍप्लिकेशन प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट असतात, की हे कुठल्याही प्लॅटफॉर्मला एक्झिक्यूट केले जातात, नॉट ओनली विंडोज. ठीक आहे. तर त्यासाठी आपण .NEट कोर पण शिकणार आहे, जो आला होता 2016 ला. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंटचा तो फीचर आपल्याला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. मी तर त्यांचा डेट पण लिहितो की कधी कोणता फ्रेमवर्क आला होता 2016 ला, म्हणजे 10 वर्षच पण नाही झाले अजून त्याला. ओके. ठीक आहे. आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ASP.NET MVC आला होता 2009 ला. हा 9 ला आला होता. ADO.NET पण हा एक डेटाबेस इंटरॅक्शन आहे, तो त्यांनी नंतर इंट्रोड्यूस केलाच होता बेसिकली. ओके. ASP.NEट आला होता 2002 ला. आता झालं काय होतं, सगळ्यात पहिलं ASP होतं. ASP 1996 ची लँग्वेज आहे. मायक्रोसॉफ्टचीच होती 1996 ला. 2002 ला .NEट फ्रेमवर्क आला. .NEट फ्रेमवर्क इंट्रोड्यूस केला 2002 साली. ठीक आहे. डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो ASP होता, इट इज अ क्लासिक ASP. मग त्याच्यानंतर 2002 ला जे .NEट फ्रेमवर्क आलं, मग त्याच्यानंतर ते म्हणायला लागले ASP ला ASP.NET असं झालं. ओके. कारण .NEट फ्रेमवर्क 2002 ला आला होता, म्हणून आपण त्यांनी करून टाकलं की ASP.NEट जे आहे ते ASP च ऍडव्हान्स व्हर्जन. इट इज अ क्लासिक व्हर्जन ऑफ ASP. ठीक है. यहाँ पे मैं लिख भी देता हूं, इट इज अ क्लासिक वर्जन ऑफ ओल्ड ASP. ओके. तर हे आहे आपल्याकडं स्मॉल इंट्रोडक्शन ऑफ ASP.NET.
ओके, कोणाला काय डाऊट इथपर्यंत समजलं सगळं मित्रांनो? ओके, चलो काही डाऊट असेल तर प्लीज विचारा मला. ओके, वैशाली, पूर्णिमा, रोशन. ओके, पूर्णिमा मागाशी पण तुम्ही जॉईन केलं ना, पूर्णिमा गायकवाड? ओके, कुठल्यात मॅडम तुम्ही प्रॉपर? अच्छा, समजलं का मॅडम सगळं आजचं? पौर्णिमा क्लिअर झाल्यात का गोष्टी? ओके, रोशन, सेजल, ढेरे, वैशाली, विजयालक्ष्मी, तुम्हाला काय डाऊट? ओके, चलो. एक माझं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. माझं नाव वैभव आहे. ओके, मी कॅमेरा ऑन केलाय. माझं नाव वैभव आहे. ओके, लास्ट 6 to 7 इयर्स कॉर्पोरेट ट्रेनिंगचा मला एक्सपिरियन्स आहे. ओके, डेव्हलपमेंट प्लस ट्रेनिंग मी प्रोव्हाइड करतो. ओके, तर मी जी पण गोष्ट सांगणार आहे ती डेप्थ मध्ये जाऊनच सांगेल तुम्हाला, की जी इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाईल. ओके, आणि माझं एज्युकेशन आहे MCA मास्टर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. माझं कम्प्लीट झालंय. ओके, ठीक आहे. ओके, ओके. असंच पाहिजे मॅडम. आपल्याला काय पाहिजे तुम्हाला सांगू का? आपल्याला नॉट ओन्ली टेक्निकल स्टुडंट्स मॅडम, नॉन टेक्निकलला पण तीच प्रायोरिटी भेटली पाहिजे. कारण माझा छोट्यातला छोटा मुलगा ज्याला काहीच माहिती नाही त्याला पण मला पुढे घेऊन जायचंय. ज्याला टेक्निकली ऑलरेडी गोष्टी माहिती आहेत त्याला तर अजून क्लिअर होतच, पण आपल्याला नॉन टेक्निकललाही पुढे घेऊन जायचंय. कारण सेशन मध्ये कसं होतं की फक्त टेक्निकल स्टुडंटच जॉईन करत नाही. काही स्टुडंटला काहीच माहिती नसतं. त्याला SQL पण माहित नसतं, त्याला क्वेरी लँग्वेज काय असतात माहिती नसतं. तर आपल्याला छोट्यातल्या छोट्या गोष्टी कडून ऍडव्हान्स लेवलला जावं लागेल. ओके, येस. ओके, चलो. थँक्यू सो मच. काही डाऊट असेल तर बिंदास विचारा तुम्ही मला, मॅडमला, सरांना. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू. स्टॉप करूया. थँक्यू.